जय महाराष्ट्र मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक अत्यंत चांगली बातमी ऐकून घेणार आहोत आणि अत्यंत वाईट बातमी पण ऐकून घेणार आहोत। तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनून राहा। मित्रांनो, आज आपण यूट्यूबबद्दल बोलणार। यूट्यूबने जे त्याच्या क्रायटेरियामध्ये जे नवे बदल केले आहेत त्याबद्दल आपण बोलणार आहोत। तर व्हिडिओमध्ये लास्टपर्यंत राहा। तर चला आपण सुरुवात करूया। मित्रांनो, यूट्यूबच्या आधी मॉनिटायझेशनचे नियम होते। पहिला नियम असा आहे की 500 सबस्क्रायबर आणि 12 महिन्यात 3000 व्हॅलिड पब्लिक वॉच अवर्स किंवा 30 लाख व्ह्यूज शॉर्टमध्ये 90 दिवसात। जे 500 सबस्क्रायबरचा नियम आहे त्यामधून आपल्याला ॲड रेव्हेन्यू मिळत नसतो। त्यामधून आपल्याला शॉपिंग, फॅन फंडिंग अशा फीचर्सचा ॲसेस मिळून जातो। त्यामुळे आपली इन्कम जनरेट तर होऊ शकते, पण ती ॲड रेव्हेन्यूसारखी जनरेट नाही होणार। आता 500 सबस्क्रायबर म्हटल्यावर जास्त फॅन फंडिंग काय आपल्याला येणार नाही। शॉपिंगसारख्या काही गोष्टींवर होऊ शकते आपली कमाई, पण जे नंतरचा माइलस्टोन होता 1000 सबस्क्रायबर आणि 12 महिन्याच्या आतमध्ये 4000 व्हॅलिड पब्लिक वॉच अवर्स किंवा शॉर्टमध्ये जर चॅनलला मॉनिटाईज करायचा असेल तर 3 महिन्याच्या आतमध्ये 10 मिलियन व्ह्यूज म्हणजे 100 लाख व्ह्यूज जर आपल्या चॅनलवर आले तर आपण मॉनिटायझेशनसाठी अप्लाय करू शकत होतो। पण आता यामध्येच बदल करण्यात आलेले आहे। ही अतिशय वाईट बातमी आहे आणि अतिशय चांगली बातमीसुद्धा आहे। वाईट बातमी काय आहे तर 4000 वरून डायरेक्ट 8000 म्हणजे डायरेक्ट दुप्पट केले। ही बाब थोडी कठीण आहे। आता आपल्यासारखे छोटे क्रिएटर्स, माझ्यासारखे छोटे क्रिएटर्सना थोडीशी भीती निर्माण होते, कारण 4000 व्हॅलिड पब्लिक वॉच अवर्स करायलाच त्यांना खूप स्ट्रगल करावे लागते। स्ट्रगल केल्याशिवाय तर काही मिळतच नाही आणि 8000 म्हटल्यावर अजून पुन्हा थोडा जास्तीचा स्ट्रगल करावा लागेल, पण होऊन जाईल। कोणतीही गोष्ट अशक्य नाही, करणारे करतीलच। आणि हा जो नियम आहे हा नियम आताच लागू होणार नाही, हा नियम फेब्रुवारी 2027 पासून लागू होणार आहे। म्हणून आताच काळजी करण्याची काही गरज नाही। तर यामध्ये कसं आहे, 1000 सबस्क्रायबर आणि 12 महिन्याच्या आतमध्ये 8000 व्हॅलिड पब्लिक वॉच अवर्स आणि शॉर्टमध्ये पण बदल झाला आहे। 3 महिन्यात आधी जे 10 मिलियन व्ह्यूज पाहिजे होते आता त्यालाही दुप्पट करण्यात आले आहेत। ते म्हणजे आता 20 मिलियन व्ह्यूज पाहिजे 3 महिन्याच्या आतमध्ये, तेव्हा जाऊन आपला चॅनल मॉनिटाईज होईल, अदरवाईज नाही। हा एक अतिशय मोठा बदल यूट्यूबने केलेला आहे। पण मित्रांनो, घाबरायची काही गरज नाही। 8000 व्हॅलिड पब्लिक वॉच अवर्स पण होतील यूट्यूबवर जर आपण कन्सिस्टन्सी ठेवली तर। मेन आहे कन्सिस्ट राहणं, कॉन्टेंटवर फोकस करणं। वॉच टाईम वाढवायचा असल्यास आपल्याला आपल्या व्ह्युअर्सना टिकून ठेवावं लागेल, म्हणजे आपल्या व्हिडिओमध्ये स्ट्रॉंग हुक ठेवावं लागेल। आता ती आपल्याला माहिती नसेल तरी आपण जसं जसं व्हिडिओ बनवू तर हळूहळू इम्प्रूव्हमेंट होत जाईल, म्हणून घाबरू नका। मी छोटा क्रिएटर आहे, आता काय माझी चॅनल मोठी नाही, मॉनिटाईज नाही, पण मी थांबलेलो नाही। सुरुवात केल्यापासून मी कधीच थांबलो, एकही दिवस थांबलेलो नाही। 1 महिन्याच्या वर झाला मी कंटिन्यू व्हिडिओज अपलोड करत आहे आणि हळूहळू खूप सारी इम्प्रूव्हमेंट झालेले आहे। आता मोबाईल चांगला नाही, म्हणजे मोबाईलचा कॅमेरा चांगला आहे, त्यामुळे क्वालिटीमध्ये मार खात आहे, पण मी आशा सोडली नाही। प्रत्येक क्रिएटर्सने सुरुवातीला त्यांच्याजवळ जे होतं त्याच्यातूनच सुरुवात केली आहे। तर तुम्हीही घाबरू नका। छोटे क्रिएटर्स असाल तर कंटिन्यू ठेवा, कारण आता काय होणार आहे, 8000 वॉच अवर्स टाईम पाहूनच अर्धे घाबरून जाणार आणि यूट्यूब सोडून देणार। तर याचा आपल्याला फायदा घ्यायचा आहे। जो टिकेल तोच टिकेल, म्हणून आपल्याला टिकायचं आहे, शेवटपर्यंत टिकायचं आहे। चॅनल मॉनिटाईज करायचं आहे, ॲड रेव्हेन्यू कमवायचं आहे, मोठी स्वप्ने बघितली आहे ती पूर्ण करायचे आहेत, म्हणून आपल्याला थांबायचं नाही। तर मित्रांनो, आज मी तुम्हाला जी इन्फॉर्मेशन दिली यूट्यूबबद्दल ती तुम्हाला चांगली वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या चॅनलवर किती सबस्क्रायबर्स आहेत ते कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला पण सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।